नमस्कार मित्रांनो. नुकताच आज गट ब गट क याचा मुख्य परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि त्यामध्ये काही आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भात जे प्रश्न विचारण्यात आलेले होते, तर त्यामध्ये 1 ते 2 प्रश्नामध्ये संदिग्ध प्रश्न आहे, तर त्याचे आपण सविस्तर विश्लेषणसुद्धा बघणार आहोत. पहिले आपण आन्सर कीकडे जाऊया. बघा, पहिला प्रश्न जो आहे, दर्शक सर्वनाम असलेले शब्दगटाचे अचूक पर्याय ओळखा. तर त्याचं उत्तर असणार आहे बी आणि डी. बाकी सर्व चूक आहे. घोडा, प्रश्न क्रमांक दुसरा बघा. घोडा एक फार चपळ, उपयोगी व उमदा प्राणी आहे. या वाक्यात किती पूरके आले आहे? हा प्रश्न जरा संदिग्ध असू शकतो. याच्यामध्ये उद्देश जर पाहतो म्हटलं तर तो घोडा आहे, परंतु इथं प्राणी आहे का नाही, हा एक मुख्य पूरक म्हणून आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आयोग नेमकं काय देते, परंतु माझ्या प्रमाणे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे, म्हणजे एक पूरक आहे. नवरा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा. नवरा या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला अचूक पर्याय कोणता? तर याच्यामध्ये धव, भ्रतार, कांत हे नवऱ्याचे समानार्थी शब्द आहे. राया हा आपण आपल्या प्रेयसीला वापरत असतो किंवा प्रिय करायला वापरत असतो, बरोबर. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. पुढीलपैकी फारसीतून मराठीत आलेला शब्द दुकान आहे. प्रश्न पाचवा. गुरुजी म्हणाले प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. या वाक्याचे मिश्र वाक्यामध्ये कसे रूपांतर होईल? तर पर्याय क्रमांक 4. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित शाळेत यावे असं होईल ते. प्रश्न क्रमांक 6 बघा. काळा चोर रस्त्यातून जोरात धावत होता. या वाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास उद्देश विस्तार व विधेय विस्तार अचूक असलेला पर्याय ओळखा. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि डी बरोबर. त्यानंतर प्रश्न 7. दुसऱ्यावर आलेली कठीण परिस्थिती नंतर आपल्याला येऊ शकते. याचा योग्य मन आहे पुढचे जात्यात मागचे सुपात, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 8. व्यंग्यार्थ म्हणजे काय? तर व्यंजना शब्दशक्तीतून जो काही अर्थ व्यक्त होतो त्याला व्यंग्यार्थ म्हणतो. आणि व्यंजना शब्दशक्ती म्हणजे काय? तर मूळ अर्थ आहे तसाच राहून दुसरा अर्थ सूचित करणारी शब्दशक्ती म्हणजे व्यंजना, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर. दही खाऊ मही खाऊ होणे या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे? तर त्याचा अर्थ होतो हे करू की ते करू, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10 बघा. कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्टबदल, त्यासाठी आपण उत्क्रांती वापरत असतो, पर्याय डी फक्त बरोबर. प्रश्न क्रमांक 11. थट्टा मस्करी धनदौलत हे कोणत्या प्रकारातील शब्द आहेत? तर ते अंशाभ्यास्त आहे, पर्याय 2. पुढीलपैकी टिंबटिंब हे गणनावाचक विशेषण आहे. तर पर्याय क्रमांक 1 अडीच हे गणनावाचक आहे. त्याच्यानंतर शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देश कोणता? तर मुद्दा, पर्याय क्रमांक सी फक्त बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. प्रश्न 4. देशी शब्दाचा शब्दगट असलेला अचूक पर्याय ओळखा. तर याच्यामध्ये बघा, डोके, झाड, बोका, पेशवा. तर याच्यामध्ये पेशवा हा देशी शब्द नाही म्हणून पर्याय चुकला. गुडघा, दगड, रेडा, खर्च. खर्च हा देशी शब्द नाही, तो चुकला. डोळे, पोट, हाड, लुगडे हा बरोबर आहे, देशी आहे, म्हणजे पर्याय सी बरोबर दिसतोय. धोंडा, बाजरी, वांगे, खुळा आहे की नाही, तर हे सुद्धा आहे, म्हणजे सी आणि डी या प्रश्नाचं योग्य उत्तर यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला दिसत असेल. प्रश्न 15. दृढ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द वापरलेले अचूक वाक्य कोणते? तर हे दृढमध्ये सर्व बरोबर यायला पाहिजे. प्रवीण, दृढचा अर्थ होतो मजबूत, म्हणून इथं सर्व याच्यामध्ये सर्व पर्याय बरोबरच यायला पाहिजे. प्रश्न 16. मला हे काम करवते हे शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? तर लता हा ॲज इट इज वापरतो आपण संस्कृतमधून, म्हणून लता पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. उभयानवी अव्ययी आणि त्यांची उदाहरणं यांच्या योग्य जोड्या जुळवा. प्रश्न क्रमांक 18. तर त्याचं उत्तर बघा. समुच्चयबोधक म्हणजे आणि व शिवाय, विकल्प म्हणजे अथवा वा किंवा, न्यूनत्व म्हणजे पण परंतु परी, परिणाम म्हणजे म्हणून सबब याकरिता, असं ते पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे ते जशा जोड्या दिलेल्या आहेत तशाच त्या बरोबर आहे, बरोबर आहे की नाही. मग तसा तो पर्याय तुम्ही बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि तसं तुम्ही उत्तर द्या. प्रश्न 19. दुसऱ्यासाठी प्राणाची आहुती देणे म्हणजे जीव कुर्बान करणे असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न 20. वेळेवर प्रकृतीची काळजी घेतली तर सारं काही ठीक होईल. या वाक्याचा प्रकार म्हणजे हा संकेतार्थी वाक्य आहे, पर्याय बी. सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी या वाक्यातील प्रयोग कोणता? तर इथं बघा, कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे नी, म्हणून त्याला प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतात, पर्याय 1 उत्तर येईल. पुढीलपैकी कोणता शब्द तद्भव नाही? तर याच्यामध्ये झाड हा तद्भव नाही, तो देशी शब्द आहे. उंटावरचा शहाणा या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? तर मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस, म्हणजे पर्याय 4. लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द म्हणजे पर्याय क्रमांक 1 बघा. हिरिरी
ही ची ऱ्हस्व विलांटी आणि र लागलेल्या नंतर विलांट्या या दीर्घ यायला पाहिजे. वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला ओळखायचा सांगितला होता. जीव मेटाकोटिस येणे, त्याचा अर्थ बघा तुम्हाला पर्यायामधून दिसतोय की वैतागून जाणे. जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी दुरवणे. जीवापाड जपणे म्हणजे मायेने सांभाळणे. जसा जोड्या तुम्हाला दिसते तो तुमचा योग्य पर्याय असेल. लंकेची पार्वती म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होताना मूळ रूपात फरक होत नाही? तर शाळाचं शाळाच राहते, म्हणून पर्याय 2 बरोबर आहे. 28 पुढीलपैकी संस्कृत धातुसाधित कोणते? तर मुमुक्षु हा संस्कृत धातुसाधित आहे, म्हणजे पर्याय 4. गावातील सर्व जाती जमातीच्या लोकांनी एकत्र का येऊ नये या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार, म्हणजे हे नकारार्थी आहे, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. कोणत्या वाक्य प्रकारात एक प्रधान व एक गौण वाक्य गौणत्वसूचक उभ्या नवी अव्याने जोडलेले असते? तर ते मिश्र वाक्य असते, पर्याय 4. पुढीलपैकी मराठीत अव्ययी भाव सामासिक शब्द कोणता? तर दररोज हा जो आहे तर तो अव्ययी भाव सामासिक शब्द आहे, मराठीतील बोलले आहे ना. मराठीतील अव्ययी भाव सामासिक शब्द कोणता? आता आ प्रति हे संस्कृत आहे, दररोज म्हणजे दर हा फारशी आहे, म्हणून त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2च येणार आहे. आपल्याला मदत करणाऱ्यालाच त्रास देणे काय या आशयासाठी योग्य मनीची निवड करा असं म्हणत आहे, बरोबर. आपल्याला मदत करणाऱ्यालाच त्रास देणे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता त्याचं उत्तर नागिन पोचली आणि पोचणाऱ्यालाच डसली असा त्याचा अर्थ होतो. त्याची अशी मन निघतो. बघा किती सोपे प्रश्न असतात. घर हळूहळू, शेजारी पाजारी, दगड बिगड हे कोणते शब्द आहे? तर हे अभ्यस्त शब्द आहे. प्रश्न 34 बघा. खालीलपैकी अनिश्चित संख्या विशेषणाचा गट, मग याच्यामध्ये बघा इत्यादी, थोडे, काही, पर्याय क्रमांक 3. विशेषणांना प्रत्यय लागून होणाऱ्या भावाचक नामे व त्यांचे लिंग अचूक पर्याय ओळखा. तर याच्यामध्ये बघा मधुरपण, गोडवा, गोरेपण, शहाणपण हे नपुंसक लिंग आहे, अगदी बरोबर. चतुरत्व, मधुरत्व, श्रेष्ठत्व, कवित्व नपुंसकलिंग हे सुद्धा बरोबर आहे. चातुर्य, प्रावीण्य, माधुर्य, लालित्य हे स्त्रीलिंगी नाही तर हे नपुंसक आहे, म्हणजे पर्याय सी चुकला. ए, बी आणि डी बरोबर पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक ती बरोबर असेल. प्रश्न 36 बघा. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले, मनीची समानार्थी मन असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता याची समानार्थी मन गाढव गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी समानार्थी मन आपण म्हणू शकतो. काल पाऊस पडला या वाक्याचा अर्थानुसार प्रकार कोणता? काल फार पाऊस पडला तर हे विधानार्थी आणि होकारार्थी, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धातूंना कृत प्रत्यय जोडून जेव्हा शब्द तयार होतो तेव्हा त्याला कृदंत्य असं म्हणतो, पर्याय क्रमांक 38चं 2 उत्तर. रचनेनुसार वाक्याचे प्रकार कोणते बघा. तानाजी लढता लढता मेला हे केवळ वाक्य आहे. जे चकाकते ते सोने नसते हे मिश्र वाक्य आहे. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे मिश्र वाक्य आहे. त्यांनी संयुक्त दिलं म्हणून आम्ही जातो आमच्या गावा हे केवळ वाक्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए, बी, डी असं उत्तर पाहिजे तुमचं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. भाषा व परभाषीय शब्द यांच्या योग्य जोड्या लावा. अरबी शब्द मंजूर, मेहनत, अर्ज. गुजराती शब्द दलाल, डबा, दादर आहे का नाही. कानडी शब्द आहे अक्का, गाजर, चाकरी. आणि फारशी आहे पोशाख, सामना, अत्तर. अशा पद्धतीनं तुम्ही जोड्या लावा. प्रश्न 41. 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार कोणता? आता हा प्रश्न जरा संदिग्ध आहे, कारण नको क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलं तर त्यांनी पर्यायामध्ये अनियमित किंवा गौण क्रियापद द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी त्याचं काही पर्याय दिलेला नाही. परंतु नको हे विधानपूरक उत्तर तुमचं देऊ शकते. पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न 41चं जे उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 3 वर जाऊ शकते तुमचं, पण ॲक्च्युली तो प्रश्न एक तर रद्द होऊ शकतो, नाहीतर त्यांनी विधानपूरक हे उत्तर देऊ शकते. पुढीलपैकी शब्दसाधित विशेषण ओळखा. तर हवा एक पद्धतीचं नाम आहे, त्याला शिर हे लागलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हवेशीर शब्दसाधित विशेषण येणार. त्याच्यानंतर पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. होकारार्थी वाक्यांना करणरूपी म्हणतात, बरोबर आहे. नकारार्थी वाक्यांना अकरणरूपी म्हणतात, बरोबर आहे. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थावरून काळाचा बोध होतो, त्यालाच विद्यार्थी नाही स्वार्थी म्हणतात. ए, बी बरोबर आहे, सी चुकलं. प्रश्न 44 बघा. वाक्याच्या अर्थानुसार प्रकार व त्याचे उदाहरणे ओळखायचे होते. मुलांनो तुम्ही अभ्यास करावा हे विद्यार्थी आहे. मुले अभ्यास करतात हे स्वार्थी आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा हे आज्ञार्थी आहे. निमंत्रण आले तर मी येईल हे संकेतार्थी आहे. आता तुम्ही ठरवा. पुढील विरुद्ध अर्थी शब्दाची चुकीची
तुम्हाला जोडी शोधायची होती. तर याच्यामध्ये बघा दिव्य पार्थिव हे एकमेकाचे विरुद्धार्थी आहे. भाविक बुद्धिप्रमाण्यवादी हे सुद्धा एकमेकाचे विरुद्धार्थी आहे. खेद आणि मोद हे एकमेकाचे काय आहे विरुद्धार्थी. परंतु भ्रष्टाचार आणि खाबुगिरी हे एकमेकाचे समानार्थी शब्द आहे. त्यामुळं त्याचं उत्तर पर्याय क्रमांक डी यायला पाहिजे. तर हे होते संपूर्ण व्याकरणाचे प्रश्न. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते.